नमस्कार मंडळी, कसे आहात? तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, मी आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे व्हेज पनीर भुर्जी. तर आय होप की तुम्हा सगळ्यांना खूप आवडणार. चला तर मग बघूया त्याची रेसिपी. तर मी इथे बनवणार आहे आज पनीर भुर्जी म्हणजेच व्हेज भुर्जी. तर मी घेतलेला आहे पनीर, एक हिरवी मिरची आणि 2 मीडियम साईजचे कांदे, थोडी कोथिंबीर आणि टमॅटो. आणि मी इथे आहे ते तेल तापत ठेवलेलं आहे. तर आता मी त्यात कांदा घालते. आणि घालणार आहे हिरवी मिरची. तर कांदा आपल्याला इथे चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यात घालणार आहे मी थोडंसं मीठ, कारण की मीठ घातलं की कांदा हा लवकर भाजला जातो, म्हणून थोडंसं चिमूटभर मीठ घातलं आहे. तर कांदा जो आहे तो आता छान असा गुलाबी रंगाचा झालेला आहे. तर त्यात मी आता घालणार आहे टमॅटो. आणि टमॅटो सुद्धा चांगले भाजून घ्यायचे. तर आता इथे टमॅटो पण थोडे शिजले आहेत. तर मी आता यात घालणार आहे थोडी लाल तिखट. लाल तिखट थोडी कमीच घेते, कारण की एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे जसं श्रावण चालू आहे, तर त्यासाठी मी जे आहे ते व्हेज रेसिपी बनवते आहे. तर नॉनव्हेजसुद्धा मी खूप छान बनवते, तर ते सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार. आणि आता हे चांगलं असं भाजलं गेलेलं आहे. तर मी त्यात घालणार आहे पनीर. आणि हे चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली व्हेज भुर्जी मस्त तयार होते. तर ही सेम नॉनव्हेज भुर्जी सारखीच, म्हणजे अंडा भुर्जी सारखीच लागते मंडळी. काही जास्त फरक नाही वाटत त्याच्यात. तर आता मी त्यात वरून घालणार आहे कोथिंबीर. तर मी तेल थोडं कमी प्रमाणातच घेतलंय, मी जास्त तेल यूज नाही करत. आणि आता इथे आपली झालेली आहे पनीर भुर्जी तयार. तर मी ही स्पेशल त्रिशाच्या डब्यासाठीच बनवलेली आहे. तर आता इथे झालेली आहे आपली भुर्जी तयार. तर तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते. तर आपली झालेली आहे व्हेज पनीर भुर्जी तयार. तर ही 10 मिनिटाच्या आत झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की व्हेज पनीर भुर्जी तुम्हाला कशी वाटली. तर बघितलीत का मंडळी तुम्ही व्हेज पनीर भुर्जीची रेसिपी. तर आता सध्या श्रावण चालू आहे, त्यासाठी मी जे आहे ते व्हेज रेसिपीज बनवते. तर नॉनव्हेज देखील मी खूप छान बनवते. तर ते सुद्धा रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात, तर नक्कीच नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा आणि शेअर करा. तर म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.